त्यांची मंगलमय पहाट. देशभक्ती देशप्रेम संचारालय आजच्या राज्याला. भारत मातेला वंदन करूने करते मी माझं भाषणाची सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आपण भारतीय दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली. भारतीय राज्यघटना संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली व ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात निवडण्यात आला. देश सलामी या तिरंग्याला, ज्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे उंच, जोपर्यंत तुझा प्राण आहे, जोपर्यंत तुझा प्राण आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भारत, वंदे मातरम. क्लॅप 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 फॉर समीक्षा.